आजच्या या सेक्शनमध्ये आपण वर्डमधील रेफरन्स टॅबमधील टेबल ऑफ कंटेंट्स च्या बाबतीत आपण पाहणार आहोत. ॲक्च्युली टेबल ऑफ कंटेंट्स जो आहे ज्याला आपण अनुक्रमिका म्हणता, पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहिलं असते अनुक्रमिका. त्या अनुक्रमिकेवर जो धडा आहे, कुठल्या पेजवर कोणता धडा आहे हे त्यात लिहिलेलं असते. त्याला आपण टेबल ऑफ कंटेंट्स असं आपण म्हणू शकता. आपल्याला आत्तापर्यंत आपण पुस्तक आपण वाचताय, मॅन्युअली पुस्तक वाचताना आपण प्रत्येक पानावर जाता, पान नंबर शोधता आणि आपण जाता, है ना, असा प्रकार असतो. पण आता आपल्यामध्ये एक सुविधा आहे की आपण याच्यावर इंटरनेटवर किंवा आपण ई-बुक्स आपल्याला बनवता येतात. ई-बुक्स बनले कसे जातात याबद्दल थोडीशी आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला पुस्तकाचा एक आपल्याला एक पेजवर एक खूप डेटा लिहावा लागणार आहे. त्यासाठी इक्वल टू लिहून मी असं लिहितो असं, आणि एक डेटा लिहितो मी असं, एक 100 पॅराग्राफ्स मी असे एंटर केले. मी 100 पॅराग्राफ मी असे एंटर केले. आता या 100 पॅराग्राफवर मला प्रत्येकावर पेज नंबर मला घ्यायचा आहे. त्यासाठी मी इन्सर्टवर जातो, पेज नंबरवर जातो आणि बॉटमला मला पेज नंबर घ्यायचा आहे, बॉटमला. आणि पेज नंबर मी बॉटमला घेतला आणि पेज नंबर घेतला मी हा घेतला, असं बोल्ड नंबर 2 असा पेज नंबर घेतला. हा घेतल्यानंतर मला इथे काय आलं, टोटल पेज किती आहेत आणि पेज नंबर दाखवते या ठिकाणी. नंबर ऑफ पेजेस आणि पेज नंबर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे डिस्प्ले होतात. आता पहिल्यांदा आपल्याला याच्यातलं काय काम करायचं आहे बा, तर पहिल्यांदा आपल्याला टेबल ऑफ कंटेंट या ठिकाणी घ्यायचं. त्यासाठी आपण काय करायचं, आपण एक ब्लँक पेज इन्सर्ट करू. या ठिकाणी इन्सर्टवर जाऊ आणि एक ब्लँक पेज इन्सर्ट करू. ब्लँक पेज दिसते का इथं, ब्लँक पेज मी घेतलं, एक रिकामा पान आलं आपल्याला. या रिकामा पानामध्ये मला टेबल ऑफ कंटेंट घेण्यासाठी रेफरन्सवर जायचं, टेबल ऑफ कंटेंटवर जायचं आणि मॅन्युअल टेबल्स हा आपल्याला घ्यायचा आहे. इथं क्लिक करतोय, हा टेबल ऑफ कंटेंटचा विंडो आला आपल्याला असा. व्यवस्थित घ्या. इथं क्लिक करतोय, इन्सर्ट टेबल ऑफ कंटेंट मॅन्युअल आलं का. इथं थोडंसं आपण याला व्यवस्थित घेऊ. धड्याचे नावं आपण लिहूत या ठिकाणी. आपले धडे कोणकोणते आहेत, तर पहिला धडा आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. इन्फॉर्मेशन TCHNOLOGY काही नाव देऊ शकतो आपण धड्याला. दुसऱ्या धड्याचं नाव आहे समजा टाईप्स ऑफ कम्प्युटर असं नाव दिलं. तिसऱ्या धड्याचं नाव दिलं आपण टाईप्स ऑफ मेमरी लिहिलं, टाईप्स ऑफ मेमरी असं लिहिलं, MEMORY मेमरी लिहिलं. चौथ्या धड्याचं नाव लिहिलं मी या ठिकाणी टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर असं नाव लिहिलं. मी असे नावं लिहिली. पण नेमका हा धडा कोणत्या पेजवर आम्ही लिहिलेला नाही. तर पहिल्या धड्याचं नाव काय आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर पहिला धडा मी या ठिकाणी लिहितोय, मला याला खाली सरकतोय असं, इथे एंटर करतोय. पहिल्या धड्याचं नाव लिहितो मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं लिहिलं. या हेडिंगला मी थोडंसं मोठं करतो, होमवर जातो, थोडं याला मोठं करतो असं, याला बोल्ड करतो, याला अंडरलाईन करतो, असं इफेक्टिव्ह केलं. अंडरलाईन पण करतो असं. आता ह्या हेडिंगला मला त्याचा बुकमार्क ॲड करायचा आहे. पहिल्यांदा आता बुकमार्क पण आपल्याला बघायचं. आपण बुकमार्क पण पाहिलेला नव्हता, पण ह्या सिलेक्शन केलं. या हेडिंगला इन्सर्टवर गेलो, बुकमार्कवर जातो. बुकमार्क दिसतो का इथं, इथं क्लिक करतोय. इथं क्लिक करून बुकमार्क मी ॲड करतो. INFOR मी शॉर्टमध्ये लिहितो, इन्फॉर्मेशन असं काहीतरी लिहून टाकतो, याला ॲड करतो. ही हेडिंग मी ॲड केली. आता दुसरी जी हेडिंग आहे ती मी इथं ॲड करतो, पेज नंबर 3 इथं ॲड करतो. दुसऱ्या हेडिंगचं नाव काय होतं, आपल्या धड्याचं दुसरं नाव काय, चेक करू शकतो आपण. इथं दुसऱ्या धड्याचं नाव काय आपल्या, तर टाईप्स ऑफ कम्प्युटर. तर तो मी लिहितो पेज नंबर 4 वर लिहितो. तर इथं लिहितो, हेडिंग लिहितो टाईप्स ऑफ
कम्प्युटर लिहिलं का. याला पण सिलेक्शन करतो, याला पण मोठं करतो हेडिंगला असं, याला पण बोल्ड करतो, अंडरलाईन करतो, याची स्टाईल बदलतो. छानशी अशी स्टाईल बदलली मी. आणि मग याला पण ॲड करण्यासाठी इन्सर्टवर जातो, बुकमार्कवर जातो, याचं पण बुकमार्क ॲड करतो. टाईप्स ऑफ टाईप्स एवढंच लिहितो शॉर्टमध्ये, हे ॲड करतो. हे पण त्याच्या पुढचा जो धडा आहे तो खाली लिहितो मी इथं. टाईप्स ऑफ काय लिहिलं, तिसरा धडाचा पॉईंट काय आपलं, टाईप्स ऑफ मेमरी, MEMORY असं लिहिलो. याला पण सिलेक्ट करतो, याला पण होमवर जातो, याला पण एक हायलाईट करतो असं छानसं मोठं करतो असं, याला पण बोल्ड करतो, अंडरलाईन करतो आणि याचा बुकमार्क ॲड करतो. इन्सर्टवर जाऊन बुकमार्कवर जातो आणि याला मेमरी MEMORY मेमरी नावाने याला ॲड करतो. आणि हे धडा आपला किती लिहिला आपण, पेज नंबर 5 वर लिहितो आहे ना. तर थोडंसं चेक करायचं आणि नेक्स्ट आणखी हेडिंग लिहायची आपल्याला. कोणती हेडिंग आहे, लास्ट हेडिंग काय आपली, काय होते लास्ट हेडिंग, हां. तर हेडिंग आपल्याला चेक करायचं, पहिल्या धड्यावर जायचं, पहिल्या पानावर जायचं आहे आपल्याला. हां, पेज नंबर 1 वर जातो. टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर आहे, इथून मला पेज नंबर 5 वर जातो. पहिलं जे धडा आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मी पेज नंबर कितीवर लिहिला, 2 वर लिहिला. मग इथं 2 नंबर लिहायचं, दिसते का, हे 2 नंबर लिहिलं. त्यानंतर टाईप्स ऑफ कम्प्युटर हे पेज नंबर मी कितीवर लिहिलं, 3 वर लिहिलं. 3 नंबर द्यायचं. पेज नंबर 3 वर आहे का बघा, F5 दाबायचं आपण डायरेक्ट. पेज नंबर 3 लिहा, तर 3 वर नाही 4 वर आहे. कितीवर आहे, 4 वर लिहिलं आहे. तर परत F5 दाबतो, पेज नंबर 1 वर जातो. F5 दाबलं तर आपण डायरेक्ट 1 वर जाता. टाईप्स ऑफ कम्प्युटर मी किती पेजवर लिहिलं मी, 4 वर जातोय. आणि टाईप्स ऑफ मेमरी कितीवर लिहिलं मी, 5 नंबरवर लिहिलं का, तरी 5 नंबर येतो मी इथं, 5 नंबर येतोच. चेक करा 5 नंबर पेजवर टाईप्स ऑफ मेमरी आहे का, राईट. त्यानंतर पेज नंबर 6 वर काय लिहिलं आपण, लिहायचं आहे टाईप्स ऑफ, हां, टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर मी असं लिहिलं. ओके, धड्याला मी याला सिलेक्ट करतो, याला होमवर जातो, याला मोठं करतो, याला बोल्ड करतो, अंडरलाईन करतो, याचा इन्सर्टवर जाऊन याचं बुकमार्क ॲड करतो, बुकमार्कवर जातो आणि सॉफ्टवेअर नाव देतो, असं नाव दिलं. सगळे 4ही मी ॲड केले आणि हे पेज नंबर कितीवर आहे, तर 6 वर आहे. ओके, कळलं का, कुठलं हेडिंग कुठल्या पेजवर आहे मी इथं मी एंटर केले, दिसते का. टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर कितीवर आहे, 6 नंबर, मी असे एंटर केले. ओके, आता मी या सिलेक्शनला सिलेक्ट करतो पहिल्यांदा, दिसते का. पहिल्या सिलेक्शन सिलेक्ट केलं, इन्सर्टवर जायचं, लिंकवर जायचं. कुठं जायचं, लिंकवर जायचं आहे. लिंकवरून या ठिकाणी आपण प्लेस्ड इन दिस डॉक्युमेंटवर जायचं आहे. आणि पहिली जी हेडिंग आहे आपली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची, तर याला मी सिलेक्शन करतो या हेडिंगला. हे बुकमार्क आहेत, आपण 4ही बुकमार्क इथं आले केलेले, ॲड झालेले इथं आले. तर पहिलं बुकमार्क मी याला ॲड करतो असं. ओके, सेकंड बुकमार्क सिलेक्ट करतो असं, टाईप्स ऑफ कम्प्युटरचं. अगेन लिंकवर जातो, अगेन बुकमार्कवर जातो आणि याची हेडिंग काय, टाईप्स ऑफ कम्प्युटर आहे. कम्प्युटरला मी कम्प्युटर्स टाईप्स लिहिलं होतं, हे हेडिंग लिहिली होती. याला मी हेडिंगला या हेडिंगला कनेक्ट करतो. मेमरीचं सिलेक्शन करतो, अगेन जातो लिंकवर आणि याचं मेमरीला मी लिंक करून टाकतो या हेडिंगला. टाईप्स ऑफ सॉफ्टवेअरला सिलेक्ट करतो, परत लिंकवर जातो आणि याला टाईप्स ऑफ सॉफ्टवेअरला लिंक करतो. म्हणजे सगळ्याला मी लिंक केलं असं. ओके, आता गंमत अशी आहे की ज्यावेळेस मी ह्या हेडिंगवर जायचं आहे मला, तर मी या हेडिंगवर पहिले जातो. या ठिकाणी या हेडिंगवर आलो, इथं मला एक शेप्स घ्यायचा आहे. इन्सर्टवर जातो, शेप्सवर जातो, एक शेप घेतो, कुठल्या तरी आकाराचा शेप घेतो मी इथं, छानसा आकार असलेला शेप घेतो, जेणेकरून इफेक्टिव्ह शेप राहील असा.
शेप्स घेऊ तो आपण. हा शेप घेतो मी ॲरोचा. ओके, म्हणजे ॲरो दाबलं, या ॲरोला शेपला ॲरो घेतला. हा शेपला मला लिंक करायचा आहे. अगेन याला क्लिक करतो आहे, इन्सर्टवर जातो, शेप्सवर जातो, इन्सर्टवर जातो, लिंक्सवर जातो. या ठिकाणी लिंकवर जाऊन या शेपला मला टॉप ऑफ द डॉक्युमेंटला क्लिक करतो, शेपला, याला ओके करतो. आता हे शेप जिथं जिथं मला पाहिजे आहे हेडिंगच्या त्या ठिकाणी कॉपी करतो. प्रत्येक पेजवर मी ते शेप मी इथं इन्सर्ट करू शकतो. मला पाहिजे त्या ठिकाणी त्याला मी इन्सर्ट करू शकतो. शेपला पेस्ट करा, शेप येऊन जाईल. हा असा शेपला ठेवू शकता एका कॉर्नरला. असं कॉपी करायचं आहे, या ठिकाणी पण शेप ठेवू शकतो. इथं पेस्ट करतो, कंट्रोल व्ही दाबतो, शेप ठेवतो या ठिकाणी. प्रत्येक पेजवर ठेवू शकता किंवा प्रत्येक हेडिंगपाशी पण तुम्ही ती शेप ठेवू शकता. या शेपला खाली आणतोय, असं पकडून असं खाली ड्रग करतोय. प्रत्येक पेजवर नेऊन ठेवायचं आहे मला त्या शेपला. असं इथं नेऊन ठेवतो. अगेन इथं जातो, याची कॉपी करतो, असं कंट्रोल सी करतो आणि इथं पेस्ट करतो. शेप आला का खाली बघायचं आहे. खालच्या पेजवर आला नाही तर ओढून खाली आणा. असं लोकेशनवर आणा, त्याला हेडिंगच्या लोकेशनवर आणू. असं हेडिंगच्या लोकेशनवर आणलं. आता शेवटची नाहीच. चला ठीक आहे, पेस्ट करतो. इथं जिथं पाहिजे तिथं पेस्ट करा. असं कॉपी करतोय, जिथं पाहिजे तिथं त्याला पेस्ट करा. असं क्लिक करतोय, पेस्ट करतोय. असं क्लिक करून पेस्ट करा. प्रत्येक पानावर तो पेस्ट केला मी. असं तो खूप चांगला होईल. पेस्ट केला तर क्लिक करून पेस्ट करा, म्हणजे त्याच पेजवरती येऊन जाईल. असं पेस्ट करा. तर प्रत्येक पानावर मी ते पेस्ट केला शेप. आता गंमत असे आहे की आता प्रत्येक पानावर शेप पण आला आपला. ओके, आता या फाईलला मला PDF मध्ये सेव्ह करावं लागणार. काय सेव्ह करावं लागणार मला याला? तर PDF मध्ये सेव्ह करण्यासाठी फाईलवर जातो मी. इथं एक्सपोर्टवर पण जाऊ शकतो मी. एक्सपोर्टवर जाऊ शकतो किंवा सेव्ह ॲजवर जाऊन सुद्धा PDF तयार करू शकतो. तर सध्या आपण सेव्ह ॲजवर जाऊ. या ठिकाणी सेव्ह ॲजवर जाऊ, इथून PDF बनवू, ब्राउझवर जाऊ आणि इथं PDF घेऊ. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे PDF बनवता येतं. असं हा प्रकार शिकला असेल आपण PDF बनवायचा. इरामध्ये आपल्याला सगळं PDF फाईल कशी तयार करायची माहिती आहे. नाहीतरी आपण इथून करू शकता. फाईलवर जायचं, इथं सरळ सरळ एक्सपोर्टवर जायचं. एक्सपोर्टवर इथं PDF नावाचा पर्याय असतो, इथं क्लिक करा आणि विचारते PDF बनवायचे काय नाव द्यायचं याला. तर बुक्स नाव देतो मी या PDFला. असं बुक्स नाव देतो आणि याला पब्लिश करतो. पब्लिश केल्या केल्या माझं PDF तयार झालं, म्हणजे बुक्सच बनलं. आता बघा, मला समजा मला हा तिसरा धडा वाचायचा आहे तर मला स्क्रोल करत करायची गरजच नाही. मी फक्त याच्यावर क्लिक करतो सिंगल, तर डायरेक्ट मी त्या धड्यावर गेलो. तिथला पूर्ण धडा वाचू शकतो मी. वाचल्यानंतर मला वाटलं की नाही मला पहिल्याच पानावर जायचं आहे, तर परत इथं क्लिक करतो या बाणावर, तर मी कुठं आलो? गो टू फर्स्ट पेज. म्हणजे या ठिकाणी असे बुक्स बनतात ज्या धड्यावर क्लिक करता डायरेक्ट त्या धड्यावर जाऊ शकता, तिथला पूर्ण धडा वाचू शकता, खटकन परत आपल्या पहिल्या पेजवर येऊ शकता. ही जी लिंकिंग आहे ना, खूप सुंदर लिंकिंग यात करता येते अशी की धड्यावर जायचं, लगेच मूव्ह करणं, असं आपल्याला हे ॲक्टिव्हिटी, खूप सुंदर ॲक्टिव्हिटी आपल्याला करता येते. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही असे बुक्स बनवून दाखवा मला. ओके, आणि हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रांना, फॅमिलीमधल्या लोकांना दाखवा की बुक्स कसं तयार केलं जातं. ओके, धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ ऐका, सबस्क्राईब करायला विसरू नका.